यूएमध्ये काही बेसिक रूल चुकून ब्रेक केले ना, तर छोट्याशा चुकीसाठी सुद्धा 400 टू 800 एडी पर्यंत फाईन लागू शकतो. पण हे इंडियन रुपीजमध्ये किती होतात हे तुम्हीच कॅल्क्युलेट करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यूएमध्ये नवीन येत असेल तर माझ्या एक्सपिरियन्समधून काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगते. सिम कार्डसाठी इथे डू आणि ई एंड हे 2 मेजर टेलिकॉम ऑप्शन जास्त दिसतात. तुमच्या युसेजनुसार डेटा, कॉल्स आणि व्हॅलिडिटी चूज करू शकता. आता ट्रॅफिक रूल्सकडे जाऊया. रोड क्रॉस करताना नेहमी पेडिस्ट्रियन क्रॉसिंग किंवा सिग्नल चा वापर करा. चुकीच्या ठिकाणाहून रोड क्रॉस केल्यास 400 एडी फाईन लागू शकतो. ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरला तर 800 एडी फाईन आणि 4 ब्लॅक पॉईंट लागू शकतात. ब्लॅक पॉईंट म्हणजे ड्रायव्हिंग रेकॉर्डवर जमा होणारे पेनल्टी पॉईंट. सीट बेल्ट न लावल्यास 400 एडी फाईन लागू शकतो आणि फाईन लागलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नोटिफिकेशन मिळाल्यावर वेळेत चेक करून पे करणं इम्पॉर्टंट आहे, कारण डिले केल्यास ॲडिशनल पेनल्टी किंवा चार्जेस लागू होतात. हे छोटे रूल्स लक्षात ठेवा, तुमचा पैसा आणि टेन्शन दोन्ही वाचतील. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि यूएला येणाऱ्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. आणि पार्ट 4मध्ये आपण यूएमध्ये घर कसं शोधायचं, कुठे सर्च करायचं आणि घर फायनल करण्याआधी काय चेक करायचं हे पाहणार आहोत. त्यामुळे पार्ट 4साठी आताच फॉलो करून ठेवा.